की टेस्ट आयडेंटिफिकेशन आहे का हे नुसतं बघायचंय का आपण हे बघायचंय की या केसमध्ये तपासी अंमलदाराने तपास करताना टेस्ट आयडेंटिफिकेशन घ्यायला हवी होती का? हा प्रश्न तुम्हाला सुचला पाहिजे. आणि तो जर नसेल तर त्या वर्मावर तुम्ही बोट ठेवलं पाहिजे, सो दॅट यू कॅन सेक्युअर ॲक्विटल. एका एसटी ड्रायव्हरला एका रिक्षा ड्रायव्हरने मारहाण केली, त्याच्या केबिनमध्ये शिरून. एसटी त्याची थांबवून आणि तो पळून गेला. त्या रिक्षाचा नंबर इकडे कळवला गेला, पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. खरा ड्रायव्हर पकडून तिथे आणला गेला. काय 2 दिवसांनी 3 दिवसांनी मिळाला. एसटी ड्रायव्हर ते फिर्याद देऊन निघून गेला त्याच्या ड्युटीवर. काय जास्त मारहाण नव्हती. 323 353 वगैरे केला. आता ट्रायल झाली 2 वर्षांनी. सरकारी वकिलांनी नेहमीच्या पद्धतीने तो तुम्हाला मारणारा आरोपी आज कोर्टात आहे का असा अंगठा असतो, त्याला बरोबर ओळखा. आज कोर्टात आहे का बघा. आहे तो आज. अॅक्युज बिफोर कोर्ट इज सेम. हे आयडेंटिफिकेशन आपल्याला पहिल्यांदा प्रश्न पडला पाहिजे. पण तो सांगताना असं सांगतो की इतक्या जखमा झाल्या, आपण क्रॉसमध्ये डेव्हलप केलंय की त्याच्या शरीरातून त्याचे संपूर्ण कपडे रक्ताने थपथपलेले आहेत. त्याला उचलून मी रिक्षामध्ये टाकलं आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो असं जेव्हा फिर्यादी सांगतो, तेव्हा मी तुम्हाला जे सांगितलं की रक्त म्हणजे पाणी नाही, बाजूला गेलं की नळाला उपलब्ध आहे, तसं नाही. त्या रक्ताला टेंडन्सी आहे, ते तुमच्या अंगाला लागेल, शर्टला, पॅन्टला, साडीला, कपड्यांना. तर तुम्ही ह्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. हा सांगतोय खरं सांगतोय का? त्याची क्रॉस साधारणपणे अशी घेतल्या गेली की त्याला उचललं आणि रिक्षात ठेवलं. रिक्षात तो कसा, त्याला बसवलं होतं कसं, बेशुद्ध आहे ना, माझ्या मांडीवर घेऊन बसवलं. आपणच ऍक्शन करून सांगायचे असं त्याला मांडीवर घेऊन बसलो होतो, तसं रेकॉर्ड झालं तिथे. त्याचं अंग रक्ताने माखलेलं होतं. बरोबर आहे. तुमच्या कपड्यांना रक्त लागलं, पूर्ण रक्ताने कपडे भिजले. त्याच कपड्याने तुम्ही पोलीस स्टेशनला गेले. पोलीस तुमचे कपडे मागत नाहीत, तुम्ही पोलिसांना कपडे देत नाही. ह्या साक्षीदाराला खरं मानता येईल का? नाही मानता येणार नॉर्मली. त्याच्यावर 2 कॉन्ट्ररी जजमेंट्स पण आहेत बॉम्बे हायकोर्टाची की दॅट इज अ स्मॉल इश्यू. दॅट मे बी अ फेल्युअर ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर or his negligence of not collecting the stained clothes. That by itself may not go against the prosecution. खरं आहे ते एका अर्थी. मग त्याला बाकी मुद्द्यावरती तुम्हाला डिमॉलिश करता आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी केलेली असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जे मी सांगतो की चार्जशीट तुम्ही केअरफुली वाचली पाहिजे. एक केस आता लेटेस्ट, एक फिल्टरेशन प्लांट आहे, त्या ठिकाणी रात्रपाळीवरती 2 वॉचमन राऊंडला होते आणि 1 वॉचमन मेन गेटवर होता. एक केमिस्ट काम करतो, 5-6 लेबर काम करतात त्याच्यामध्ये, ऑफिसमध्ये किंवा लॅबमध्ये. आणि तो फिल्टरेशन प्लांट रात्रभर चालू असतो. त्याला आर्म सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे. घटना अशी होती की एक मुलगा चोरीच्या उद्देशाने त्या प्लांटमध्ये शिरला 6 फुटाची भिंत क्रॉस करून, आणि ओव्हर एन्थुझियास्टिक वॉचमनने सिंगल बॅरल गन मधून त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याच्या मानेच्या, म्हणजे केस जिथून, वेणी जिथून सुरू होते महिलांची, तिथून ते त्याच्या कमरेच्या हाडापर्यंत, माकड हाडापर्यंत संपूर्ण पाठीला ते पॅलेट्स, छर्रे लागलेले होते आणि तो मेला मुलगा. आता चार्जशीट हातात आल्यानंतर तुमचं थिंकिंग काय असलं पाहिजे? तर लकीली एक मेन गेटवर जो वॉचमन होता त्याने असं सांगितलं की ह्या दोघांनी, 2 राऊंडवरच्या वॉचमननी मला येऊन सांगितलं कि कंपनी में चोर आए थे, एक, उन्होंने पत्थर मारे, नंबर 2. त्याच्यात पक्षकारांची बोलल्यानंतर, ह्या दोन्ही आरोपींची बोलल्यानंतर ते म्हणाले की त्या प्लांट मध्ये इतका अंधार आहे
की फ्रंट साईडला गेटच्या बाजूला लॅब वगैरे जिथं आहे तिथं ओके, बाकी मोठ्या मोठ्या ज्या टाक्या आहेत तिथे काय लाईट वगैरे काय रात्रीची गरजच नाहीये, ते प्लांट आपोआप चालू असतात, काम आपोआप चालू असतं ना. आमचं काम फक्त राऊंड मारणे आहे. रात्री माझा धक्का लागला या मुलाला, राऊंड करत असताना त्या मुलाला पण माहिती नाही मी इथं आहे आणि मला माहिती नाही तो इथं आहे. तेव्हा त्याच्याबरोबर इतर 2-3 माणसं होती जी आम्ही नंतर डिफेन्स पुटअप करताना वाढवली, 5-6 केली. त्यांनी खेचाखेची झाली बंदुकीची, की हा वॉचमन आमच्यावर फायरिंग करेल म्हणून बंदुकीची खेचाखेची झाली. तो वॉचमन म्हणाला आता ह्यांनी खेचली तर आपल्यावर गोळी मारतील, म्हणून वॉचमन बंदूक टाकून पळाला, ओरडला आणि त्यावेळेला दुसऱ्या वॉचमनने फायर केला आणि त्याला गोळी लागली त्या मुलाला. हा जो डिफेन्स आहे हा नेसेसरली तुम्हाला खुलवणं भाग आहे. दगडी मारल्या त्या दगडी पंचनाम्यात सापडल्या समजा, परंतु ते खेचत होते, वॉचमनने आमच्यावर गोळी झाडू नये हे तुम्हाला थोडं बाजूला करावं लागेल. त्यांनी बंदूक खेचली आणि त्याच्यातून एक बुलेट फायर झाली होती. इनफॅक्ट ती आधीच फायर झाली होती ह्याच्या हातात बंदूक असतानाच, कारण ह्यांचा ओव्हर इन्थुझियाझम होता की बाबा मारूया गोळ्या, आपलं काम आहे. मारून टाकल्या गोळ्या आणि ते एक गोळी लागून तो मुलगा मरण पावला. तर या सर्व दृष्टिकोनातून तुम्ही फौजदारी केसची करावी असं माझं म्हणणं आहे. एक अजून मुद्दा थोडासा संबंधित, म्हणजे क्रॉसच्या संबंधाने, FIR जो आहे त्याचा उपयोग कोरॉबरेशन अँड कॉन्ट्राडिक्शन त्याच्यासाठी होतो. मग त्या कागदात जे सांगितलंय तेच त्याने शपथेवर ओरल एव्हिडन्स म्हणून बॉक्समध्ये उभं राहून सांगितलं, दॅट बिकम्स अन एव्हिडन्स. आणि त्याच्यापेक्षा वेगळं सांगितलं तर इट विल अमाउंट टू कॉन्ट्राडिक्शन. आणि त्याच्यात असलेलं सांगायचं अवॉइड केलं त्याने, इट विल अमाउंट टू ओमिशन. ओमिशन विल अल्टिमेटली बिकम अ कॉन्ट्राडिक्शन. तोच भाग स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये. मग 306 ची केस आहे, काय तिचा हुंड्यासाठी छळ केला असं म्हणून, आणि मग तिने बिचारीने काहीतरी जीव दिला. पण बाप किंवा आई जे दुःखात आहेत, रागात आहेत, ते येऊन सांगितलं त्यांनी की यांनी माझ्या मुलीचा खून केलेला आहे. मी केसला टन बसला मोठा. अबेटमेंट टू सुसाईडची थिअरी बाजूला झाली, मर्डरचं आता ती सांगते, विच इज नॉट द केस ऑफ प्रॉसिक्युशन. थोडं सांभाळून तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीने मग ते पुटअप करायचं क्रॉसमध्ये याच्यावरचा विचार करायला पाहिजे. आता माझं असं म्हणणं आहे की आपला वेळ झालेला आहे. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. 1 सेकंद फक्त बोला, तिथंच बसूनच बोला. वेगळं सांगतो होतं ना, मग त्याचा ऍडव्हान्टेज मिळणार. तर मग ज्यावेळी तो विटनेस बॉक्समध्ये स्टेटमेंट देतो त्यावेळी आपण तो उल्लेख करू शकतो का बा तुम्ही आधी जी फिर्यादीमध्ये म्हणजे तुम्ही ही आता नवीन घटना क्रिएट केली, तुम्ही ही फिर्यादीमध्ये त्यावेळी का नाही सांगितली, म्हणजे आपण असं विचारू शकतो का? पण ऍक्च्युली बरेच जजेस त्याला ऑब्जेक्शन घेतात. एखादी गोष्ट FIR चा उद्देश जो आहे फिर्याद लिहून घेण्याचा आणि ती कोर्टासमोर आणण्याचा, इट इज फॉर द पर्पज ऑफ कोरॉबरेशन. अनेक असंख्य जजमेंट्स आहेत त्याच्यावर. FIR चा उद्देश कोरॉबरेट करणे. फिर्याद देताना साक्षीदाराने जे पोलिसांसमोर सांगितलं ते त्याने घडलेली गोष्ट सांगितली असं गृहीत धरलेलं आहे. ओके, बरोबर आहे का? हे घडलं या ठिकाणी नाक्यावर, तेच त्याने पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं. आता कायद्याची अपेक्षा अशी आहे की त्याने हेच कथन बॉक्समध्ये उभे राहून शपथेवर सांगायचंय, मग तो पुरावा झाला. इट बिकम्स अन एव्हिडन्स. आता तो बॉक्समध्ये उभं राहून ह्या कागदात लिहिलेलं न सांगता भलतंच सांगायला लागला, आणि तो जो म्हणाला अ ब क ड, यांना मी ओळखतच नाही, यांना मारताना मी पाहिलेलंच नाही,
तो ही इज रिसायलिंग फ्रॉम दी ओरिजिनल स्टेटमेंट. त्याचा सरकार पक्षाला उपयोग होणार नाही. परंतु त्याने अबकडची नावं सांगितले आणि आता जे इथे पुढचे 2 आरोपी उभे आहेत त्यांची पण नावं त्याच्यात तो घुसवत असेल, दॅट विल अमाउंट टू कॉन्फ्लिक्ट विथ दी FIR. तर त्याची व्हॅल्यू जी आहे दॅट विल गो डाऊन बिकॉज इट डझंट कोरॉबोरेट विथ दी FIR. बोला. वन 154 and 161 of CRPC. हे बघा 154 ची जी फिर्याद आहे, मी जे तुम्हाला सांगतोय त्याच्यावर मोठं व्याख्यान आता साहेब देणार आहेत. पुटिंग लॉ इन टू मोशन. नंबर 1, दखलपात्र गुन्ह्याबद्दल, कॉग्निजिबल ऑफेन्स बद्दल पोलिसांना खबर देणे म्हणजे फिर्याद. ओके. 154. समजा पोलिसांनी काही कारणामुळे फिर्याद घेतली नाही, तो यू कॅन अप्रोच. 302 ची फिर्याद काही ठिकाणी पोलिसांनी घेतलेली नाही. देयर इज अ जजमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट. when cognizable offense is reported to the police are under obligation to record it, whether it is false even. They are obliged to record it and register the crime. खोटी फिर्याद दिली असेल तर तो बुक होईल, त्याच्यावरती तुम्हाला वेगळी तक्रार करता येईल, फिर्याद करता येईल. तर ती फिर्याद आहे पुटिंग लॉ इन टू दी मोशन, ज्याच्यामुळे तपासाचं काम सुरू होतं, इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, तर ही घटना पाहणारे कोण साक्षीदार, त्यांचा जबाब 161 किंवा 162 कलमाखाली नोंदवला जातो. जो साक्षीदार फुटण्याची भीती असते नॉर्मली, त्याचा 164 खाली जबाब नोंदवला जातो. माहिती आहे ना तुम्हाला 164? कन्फेशनल स्टेटमेंट आणि स्टेटमेंट ऑफ विटनेस अँड कन्फेशन ऑफ अक्यूज. हा थोडासा फरक. समजा फिर्यादी त्या केसमधला होस्टाईल झाला, कोरोबोरेट करत नाही, वेगळंच सांगतोय आणि तो सरकार पक्षाला सपोर्ट करत नाही, त्याचा अर्थ असा नाही की जे 2 आय विटनेसेस 161 किंवा 162 खाली नोंदवलेत त्यांनी जर सपोर्ट केला तर प्रॉसिक्युशन केस सिद्ध होऊ शकते. प्रत्येक केसमध्ये 154 खालचा FIR एक्झिबिट झाला पाहिजे, प्रूव्ह झाला पाहिजे असा काही कायदा नाहीये. तरच रिलाय करता येईल प्रॉसिक्युशनचा एव्हिडन्स, असं काही नाही. The court may rely on the evidence of witnesses who have been promptly recorded, who are natural and genuine and say independent witnesses, or if interested they are again natural witnesses. बोला next. बसून सांगा. Witness can be declared hostile for particular portion of statement. Yes. So under which section? काढा ना, ह्याच्यामध्ये आहे ना, मी देतो तुम्हाला 5 मिनिटात. विटनेस होस्टाईल म्हणजे काय, विटनेसने जे सांगावं अशी अपेक्षा आहे ते तो न सांगता prosecution and on some point he doesn't support the prosecution, he can be declared hostile on that point alone. म्हणजे कशी गंमत आहे माहिती आहे का, साक्षीदार येतो, तो सगळी घटना सांगतो, असं झालं माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलं, आणि सरकारी वकील मोठ्या अपेक्षेने त्याला विचारतो ते जे मारहाण करणारे लोक आहेत ते आज कोर्टात आहेत का, तो म्हणतो मला माहिती नाही, तसं नाही सांगता येणार. तो जज साहेबांकडे पण बघतो, सरकारी वकिलाकडे पण बघतो हेच आहेत का म्हणून, पण तो त्या लोकांकडे बघत नाही. हा तेवढ्या पुरता होस्टाईल झाला. म्हणजे ब कड तिथं आहेत का मला सांगता येणार. दॅट इज common. Witness is declared hostile and the prosecutor is allowed to cross examine the witness. तो पुटअप करतो प्रॉसिक्युटर की बाबा मी सांगतो की हेच ते साक्षीदार आहेत, तुम्ही खोटेपणाने आता सांगतायत की इथं नाही आहेत म्हणून. सोपं आहे ते. म्हणजे वन्स यू अटेंड द ट्रायल यू कॅन नो. साधी गोष्ट राजा, सरकार पक्षाचा साक्षीदार आलेला आहे, त्याने काय बघितलं हे तो सांगतोय की मी
दरवाजातून पाहिलं, हा माणूस तिच्यावरती वार करत होता आपल्या पत्नीवर, आणि ते मी पाहिलं, दरवाजातून पाहिलं. आता त्याला पहिला प्रश्न काय विचारला, मोकाई वारदात पे आपने क्या देखा, हिंदी फिल्म डोक्यात असल्यामुळे. मग तो काय सांगणार आता? तुम्हाला साक्षीदाराची सायकोलॉजी, त्याची मनस्थिती रीड करायला नको का? तो काय सांगणार? काय तो परत चीप सांगणार आहे कि त्याने त्याच्या हातात चाकू होता, उसके हाथ में चाकू था, उसकी औरत सामने खड़ी थी, वो बदन पे चाकू से घाव मार रहा था, वार कर रहा था, हेच सांगणार तो. म्हणजे मोकाई वारदात पे क्या देखा हा प्रश्न चुकीचा आहे. त्याच्या पुढचा प्रश्न त्यांनी जो विचारला, जो मी तुम्हाला सांगितला नव्हता, दरवाजा तो बंद था, फिर तुमने अंदर का जो एपिसोड है कैसे देखा? तर तो हे झोपडपट्टी ना सगळी. तो म्हणाला दरवाजा फळ्यांचा बनवलेला होता, एका फळीला मोठी फट होती, त्याच्यातून मी बघत होतो, अवघ्य त्याच्यातून मी बघत होतो. आणि मी म्हटलं हे विचारायचे नाहीयेत प्रश्न, म्हणून तुम्हाला सांगितलं काय विचारायचं नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे. बोला. Sir, suppose a witness is not been named in the list of witnesses, but at the stage of the trial, the prosecutor says that he wants to examine the witness who is not named. Is it permissible? येस. किती सेक्शन? 319. Any additional accused? 311 रिकॉल आहे. 319, one who is acquainted with the facts of the case can be called as a witness. पण त्याचं एक छोटं प्रोसिजर, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर त्याचं आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी जबाब नोंदवून घेईल, त्याची कॉपी बचाव पक्षाला दिली जाईल आणि ही कॅन बी अलाउड टू बी एक्झामिन, ऑफकोर्स विथ द परमिशन ऑफ मॅजिस्ट्रेट ऑर जज. सर काही ऑफेन्सचे प्रिझम्पशन असतं काही ऑफेन्समध्ये. येस येस. ते जे प्रिझम्पशन असलेल्या ऑफेन्समध्ये क्रॉस करताना काही वेगळं किंवा काय कसं करताय? काय माहिती आहे का प्रिझम्पशन कसं आहे? आता 113 बसा खाली, की 7 वर्षाच्या आत, लग्न झाल्यानंतर 7 वर्षाच्या आत जर विवाहित महिला नैसर्गिक कारण सोडून, लक्षात घ्या, आजाराने मेली तर, अन्य कारणाने मेली, मरण पावली, तर तिच्या मृत्यूला नवरा आणि त्याचे नातेवाईक, सासू सासरे कोण असतील, नणंद जावा दीर, हे जबाबदार आहेत असं गृहीत धरलं जाईल. ते गृहीतक आहे, प्रिझम्पशन आहे. त्याच्यानंतर एक NDPS ऍक्ट खाली सेक्शन 35 एक प्रिझम्पशन आहे. कसं? सेक्शन 54 आणि 35, की बा एक बाचकं घेऊन चाललाय माणूस, त्याच्यामध्ये 4 किलो चरस सापडला. प्रिझम्पशन असं की ही हॅज अ फुल नॉलेज दॅट दिस basket contains contraband. Possession of contraband is an offense. So आता possession तो म्हणाला की बुवा शेटचा डबा घेऊन चाललो होतो. एक सांताक्रूजचा माणूस होता ठाणे जेलमध्ये, त्याला घरून डबा येत असे, त्याच्या डब्यामध्ये रोज चरसच्या गोळ्या यायच्या, त्या डिटेक्ट झाल्या एक दिवस. तो आतला माणूस आतच राहिला, पण आणणारा जो गरीब नोकर होता तो पकडला गेला. नोकर जो होता त्याच्या बायकोने दिल्या ती चरसच्या 2 गोळ्या भातात, चपातीत, भाजीत टाकून द्यायची प्लॅस्टिकमध्ये. हा तोडतोय मस्तपैकी, हा गरीब माणूस पकडला गेला. हे प्रिझम्पशन कसं आहे? रिबटेबल आहे, ते शॅटर होईल. कशा अर्थाने? की साहेब मी गरीब माणूस आहे, तुमचं एक्सप्लेनेशन काय आहे? मालकाचा डबा आहे, त्याच्या बायकोने दिला, तो उघडायची पण मला अथॉरिटी नाही आहे. त्यांचं जेवण वेगळं, माझा भाकर तुकडा वेगळा आहे. त्यांच्या जेवणामध्ये काय हे बघण्याचा मला अधिकार नाही, मला फक्त डिलिव्हरीचं काम आहे. तर ते प्रिझम्पशन राहील का त्या आरोपी विरुद्ध? राहणार नाही. त्याला कसं माहिती असणार? तर प्रिझम्पशन ऑफ नॉलेज दॅट धिस कंटेंट कॉन्ट्राबँड सेक्शन 35 किंवा 54 ते त्या आरोपी विरुद्ध वापरता येणार नाही. पण एखादा हुशार माणूस भोपाळवरून इथं आलाय, मुंबईमध्ये सुटकेस घेऊन आलाय, त्याच्यात त्याचे कपडे आहेत, शर्ट आहे, पॅन्ट आहे, त्याचं पर्सनल मेडिसिनचं, दाढीचं सामान, अमुक तमुक ह्याचं किट आहे, आणि त्याच्या बाजूला एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये तो चरस सापडला, तर प्रिझम्पशन काय होईल? ही इज अवेअर दॅट इट कंटेन चरस ऑर कॉन्ट्राबँड. आहे डावरी डेट.
काय सुसाईड नोट आहे किंवा सुसाईड नोट नाही म्हणून काय अशी तागडी तोलून धरता येत नाही. नो 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 सी प्रिझम्पशन आहे त्याचा अर्थ बर्डन शिफ्ट झाला असा होत नाही. बर्डन लाईज ऑन दी प्रॉसिक्युशन इटसेल्फ. प्रिझम्पशन आहे आणि सगळी क्रिमिनल लॉ मधली प्रिझम्पशन जी आहे ती रिबटेबल आहे. दे कॅन बी रिमूव्ड बाय ड्यू एक्सप्लेनेशन, प्रॉपर एक्सप्लेनेशन, जेन्युइन एक्सप्लेनेशन. ते त्या सुसाईड नोटचा त्याच्याशी संबंध येणार नाही. इट विल सपोर्ट द केस ऑफ प्रॉसिक्युशन. बोला सर, AI परेडमध्ये जर असायलंट इंज्युअर्डला माहीत नसेल, ओळखीचा नसेल आणि असा ज्या दिवशी हा इन्सिडेंट घडला त्याच दिवशी त्यांची ओळख झाली असेल आणि एक आय विटनेस त्याला असायलंट माहीत असेल, ओळखीचा असेल आणि त्या केसमध्ये जर TI परेड नसेल, इंज्युअर्ड आणि कंप्लेनंट, तर त्यामध्ये काय होईल? TI परेड इज मस्ट. अनोळखी माणसासाठी ओळख परेड आहे. आरोपी आणि फिर्यादी एकाच बिल्डिंग मध्ये राहतात, ऐका, त्याची ओळख परेडची काय गरज आहे? काही संबंध नाही ना. पण अनोळखी माणूस, फॉर एक्झाम्पल, एक महिला बाजारातून चालले, लक्षात घ्या, एक बदमाश मागून आला किंवा पुढून आला, त्याने तिच्या गळ्यातलं दागिना ओढला आणि पळून गेला. आज तिने हे करताना पाहिलं, त्याला परत जाताना पाहिलं, लोक ओरडायला लागले, त्याने चेहरा वळून मागे पाहिलं, चेसिंग करतायत का मला. तिने चेहरा पाहिला. 10 दिवसांनी ओळख परेड झाली, समजा त्याला पकडला. आज 4 दिवस पोलीस कस्टडी झाली, रिकव्हरी झाली दागिन्याची आणि लगेच इमिजिएट जो ओळख परेड घेतली तर ती ओळखू शकते की हाच तो माणूस. आणि तिने जो ओळखलं तर त्याचं बुकिंग नक्की होणार. रिकव्हरी आली आणि शिवाय ओळख परेडमध्ये ओळखलंय, मग इट विल बी अ स्ट्रॉंग एव्हिडन्स अगेन्स्ट हिम. पण 1 वर्षांनी त्या बाईला समजा ओळखायला लावलं, ओळखा मॅडम आम्ही आहोत, तुम्ही ओळखायला पिवळा शर्टवाला, तसं चालणार नाही ना. त्याला क्रिमिनल मॅन्युअलने डिसिप्लिन दिले की ओळख परेड ही ह्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं ओळख परेड 5 आठवड्याच्या आत, कारण हे डोळ्याने बघणं जे आहे ते काय इकडे GB कार्ड नाही आहे त्याच्यात स्टोअर करून ठेवलंय. माणूस विसरून जाणार, नंतर हजारो माणसं बघतो आपण. तुमचा आरोपी अनोळखी आहे का ओळखीचा आहे एवढं सांगा. अरे ओळख म्हणजे घटनेच्या आधी ओळख झाली का? घटनेतच ओळख झाली म्हणजे तो अनोळखी झाला ना. ओळख परेड पाहिजे. हां सर, बोला बोला. त्याची क्रॉस घेईल, ऍडमिट केलं तर तो त्याची व्हॅल्यू तीच जी होस्टाईल न करता चीफ मध्ये त्याने सांगितली असती, सेम व्हॅल्यू इट शॅल कॅरी. बिकॉज ही वॉज डिक्लेअर्ड होस्टाईल, ही वॉज प्रूव्ड टू क्रॉस एक्झामिनेशन, आणि तो क्रॉस एक्झामिनेशन मध्ये जी ऍडमिशन देईल त्याला ऑलमोस्ट चीफ एक्झामिनेशनचीच व्हॅल्यू येणार. त्याची व्हॅल्यू क्रेडिबिलिटी कुठं कमी होणार नाही. फक्त तो होस्टाईल डिक्लेअर झाला होता एवढा फक्त एक पिंच त्याच्यामध्ये राहील. सर समजा PW1 ने एक एव्हिडन्स दिला की मी त्याला चाकूनी मारताना पाहिलं. समजा PW2 आला नंतर त्यांनी काहीतरी वेगळीच थेअरी पुट फॉरवर्ड केली. कॅन वी टेक हेल्प ऑफ द स्टेटमेंट और द क्रॉस एक्झामिनेशन दॅट हॅज बीन गिवन बाय द PW1 टू कॉन्ट्राडिक्ट PW2? नाही, PW1 जर आपल्या स्टेटमेंट प्रमाणे चाकू मारल्याचं सांगतोय, तुमचा प्रश्न तसा वेग नका ठेवू. आणि PW2 येऊन भलतंच सांगतोय, ऐका भलतंच सांगतोय, तर त्याच्याशी तुम्हाला कर्तव्य काय आहे? कॅन वी टेक द हेल्प ऑफ स्टेटमेंट ऑफ द, सपोज द PW2 सेज दॅट की चॉपरने मारला, चाकूने नाही मारला. कॅन वी टेक द हेल्प ऑफ स्टेटमेंट गिवन बाय द, कॅन वी पुट अ स्पेसिफिक क्वेश्चन? ते तसंच ठेवा.
चॉपर कोर्टापुढे नाही आहे, चाकू जो आहे तो समजा पेन नाईफ आहे आणि चॉपर एवढा मोठा असतो, 1 फूट लांबीचं ब्लेड असतं, ते तसंच ठेवा ना. ॲम्बिग्युटी झाली, कोरॉबरेशन गेलं 2 साक्षीदारांमधलं, त्याचा कदाचित फायदा मिळू शकेल. पण डॉक्टरने उद्या येऊन जर सांगितलं की हा फिर्यादी सांगतोय तोच चाकू, त्या चाकूने ही जखम होईल आणि त्या पहिल्या साक्षीदाराला डिसबिलीव्ह करण्याचं काही कोजंट रिझन नसेल, तर ही मे बी बिलीव्ड, सेकंड मे बी डिस्कार्डेड, अँड इवन इन दॅट केस अक्यूज कॅन बी कन्व्हिक्टेड. Can we put a question to him saying that तू बोलते चाकूनी मारला, पहिला बोलते नाही, तू बोलते चॉपरनी मारला आणि पहिला बोलते चाकूनी मारला, खरं काय? कॅन वी आस्क दिस क्वेश्चन टू हिम? अरे बाबा, मोकळे वारदात पेचा प्रश्न विचारायचाच नाहीये. क्रॉस जी आहे ना मित्रांनो, क्रॉसवरती पुस्तकं वाचू नका. तुमचे सिनियर वकील तुमच्या कोर्टातले जे क्रॉस करतात ना, ती क्रॉस तुम्ही प्रश्न लिहून घ्या. तो प्रश्न कसा डिलिव्हर झाला पाहिजे, प्रश्न म्हणजे नुसतं फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन नाही, तर प्रश्नातून उत्तर असं परत आलं पाहिजे, बाउन्स होऊन परत उत्तर आलं पाहिजे. यू मस्ट इंड्यूस द विटनेस टू आन्सर इन द फॅशन यू एक्सपेक्ट. तसा प्रश्न फॉर्म्युलेट केला पाहिजे. तर आणि तो प्रश्न धारदार असला पाहिजे, तो प्रश्न समजूतदारीने विचारला पाहिजे, त्या प्रश्नामध्ये तुम्हाला अपेक्षित उत्तर थोडंसं घोळून दिलं पाहिजे. प्रश्न मोठा असता कामा नये. ही सगळी छोटी छोटी तंत्र आहेत. ही तंत्र तुम्ही सिनियर वकिलांच्या मागे बसून जेव्हा अभ्यास कराल, काय चीप दिली होती आणि हे प्रश्न क्रॉस काय विचारतात. काही वेळेला सिनियर वकिलांचं सुद्धा चुकतं. आम्ही सुद्धा अनावश्यक प्रश्न विचारतो. मला मग त्या दिवशी झोप येत नाही, जेवण जात नाही की हा प्रश्न कशाला विचारला मी. होतं असं कामाच्या गडबडीमध्ये, आपली पण चूक होऊ शकते. पण नॉर्मली आपण ठरवलेलं असतं की हे विचारायचं नाही. आणि आता असा जर प्रश्न तुम्ही विचारला की बा ते सांगतात ते खरं की हे सांगतात ते खरं, तो म्हणेल काय मी सांगतो तेच खरं, काय त्याला लॉजिक नाही. बोला चला. सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की जर 302चं मर्डरचं मॅटर आहे, त्यामध्ये कंप्लेंट सोडून आयओ आणि इतर विटनेस सगळे तपासले, फक्त कंप्लेंटला जर तपासले नाही तर ते ॲक्विटल होऊ शकतं का? नॉट नेसेसरी. म्हणूनच सांगतोय, फिर्यादीचं काम, FIRचं काम टू पुट लॉ इन टू मोशन. तपास सुरू होतो, चार्जशीट आलं, 5 आय विटनेसेस आहेत आणि फॉर एक्झाम्पल असं धरून चला, जो फिर्यादी त्यांचा बाप आहे तो म्हातारपणामुळे मेला, तर तुम्ही काय करणार. फिर्याद सिद्ध नाही झाली समजा, मग कंटेंट्स त्याच्यातले कोरोबोरेट झाले नाही, तर हे 5 साक्षीदार खोटे ठरवणार का? तसं काही नाही. क्वालिटी ऑफ एव्हिडन्स ॲट द टाइम ऑफ असेसमेंट काय ठरतं ह्याच्यातून, गुन्हा घडलाय का नाही घडला, ह्याच्यावर ॲक्विटल आणि कन्व्हिक्शन. आणि अशी काही कोष्टकं नाही आहेत, हे झालं तर ॲक्विटल आहे, हे झालं तर कन्व्हिक्शन आहे, असं काही कोष्टक नाही आहे. एव्हिडन्स इज असेस बाय दी लर्नेड जज और मॅजिस्ट्रेट so as to come to the conclusion whether some offense is committed. If he comes to the conclusion that offense is committed, then under what section? असं ते हे केलं जातं. There are norms to that effect. बोला. कुठली डॉक्युमेंट मागवायचे आहेत बाबा सांग. बर. त्याला रिकॉल कशाला करायचं आहे. यू कॅन डिफर विथ दी क्रॉस एक्झामिनेशन और चीफ एक्झामिनेशन की. आणि आपल्यावर असा प्रसंग का यावा की आपल्याला त्याच्याकडून डॉक्युमेंट मागवायचे, तो बॉक्समध्ये येईल, मग होस्टाईल होईल. आपलं प्लॅनिंग प्रिपरेशन गेलं कुठे. आपल्याला पहिल्यापासून माहिती पाहिजे, त्याला आधी नोटीस देऊन कोर्टाकडून की हे कागद घेऊनच ये तुझं मंदिराचं जे आहे ते, तरी सुद्धा मग डिफर करायचं. कोर्टाला विनंती करू शकतो आपण
की ह्याची चीफ ह्या कारणासाठी मी मागे ठेवतोय. तो होस्टाईल हो नाही तर काही हो, कागद जर बरोबर आला, त्याला सही मान्य करावी लागेल, कदाचित हस्ताक्षर तो मान्य करेल, त्याच्या होस्टाईल होण्याला काय व्हॅल्यू राहणार. झालेली आहे. यू कॅन कॉल, मागवता येईल. मग क्रॉस किंवा चीप थोडा वेळ बाजूला ठेवून 4 दिवसानंतर ठेवता येईल. यू कॅन, हो करता येईल. होस्टाईल म्हणजे तो आपल्याला सपोर्ट जर करत असेल तर त्याला होस्टाईल कशाला डिक्लेअर करायचं. नाही त्याच्यावर त्याची सही आहे का, त्याने ते लग्न लावलंय का. एका देवळामध्ये 5 भटजी असतील, त्याचे वडील असतील, त्याचे 2 भाऊ असतील, आपल्याला ते बघायला पाहिजे ह्याच्यातला नेमका कोण. बघूया आपण, हा तपशील आपण बोलू शकतो. यू टॉक ऑफ द थिअरी. तुम्ही थिअरी सांगा, थिअरीवर प्रश्न विचारा मला. संपले, बोला.